दिवसाची सुरुवात सुंदर अशा पावसानं झाली. जून महिना सुरू झालाय आणि दरवर्षी जून महिन्यामध्ये आमच्या गावात एक सण साजरा केला जातो, ज्याचं नाव आहे आंबील घुगऱ्या. आंबील घुगऱ्या म्हणजे आपल्या घरात जी काही कडधान्य आहेत, दिडगे, पांढरे वाटाणे, हिरवे वाटाणे, मके, हे सगळं एकत्र करून शिजवून त्याचा नैवेद्य लक्ष्मीच्या मंदिरात दाखवला जातो. शेंगदाणे जरी कडधान्य नसलं तरी ते घातलं जातं आणि दिडग्याला काही ठिकाणी 2.5 मासाच्या शेंगा असं म्हणतात. हे सगळं एकत्र करून आईनं चुलीवर शिजवायला टाकलं. तसं आपण हे कुकरमध्ये पण शिजवू शकतो, पण चुलीवरची चव काही वेगळीच असते. आमच्या चुलीजवळ सूर्याचा असा सुंदर कवडसा येतो. घुगऱ्या शिजल्या आणि खायला पण घेतल्या आणि आरूला पण शिकवलं की त्यामध्ये काय काय असतं ते. दिडगा आहे, पांढरे वाटाणे आहेत, मक्का आहे आणि काळे वाटाणे आहेत आणि शेंगदाणे आहेत. घुगऱ्यांची छान अशी आमटी केली. दिडग्यांमुळे या आमटीला काळा रंग येतो. जी कडधान्य आपण एकत्र घेऊन शिजवली आहेत त्याला आपण घुगऱ्या म्हणतो आणि हा नैवेद्य आम्ही तयार केलाय मंदिरात दाखवण्यासाठी. पळसाच्या पानावरच नेहमी आम्ही हा नैवेद्य दाखवतो. नैवेद्य घेऊन आई आणि मी निघालो मंदिराकडे. आज आंबील घुगऱ्या आहेत हे गावच्या लोकांना कसं समजतं माहितीये? लक्ष्मीच्या मंदिरामध्ये एक माईक लावले. त्या माईकवर गाव पाटील पुकारतो की आज आंबील घुगऱ्या आहेत किंवा खडतर पाळक आहे किंवा कुठला सण आहे, हे त्याच्यावर सांगितलं जातं. पूर्वी एक माणूस ठेवलेला असायचा जो प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन साथ घालायचा. काळ बदलला आणि आमच्या गावामध्ये माईक आलं. जुनी मातीची घरं पण कमी व्हायला लागली आहेत आता. आंबील घुगऱ्यांची ही प्रथा आमच्या पूर्वजांनी काय हेतूने चालू केली आहे माहीत नाही, पण भारी मात्र आहे. हे आहे आमचं लक्ष्मीचं मंदिर. यामध्ये काही खोल्या होत्या आणि इथं आमची शाळा पण होती. काही लोकांचं विसावाचं ठिकाण पण आहे बरं का हे. मंदिराची इमारत जुनीच आहे, पण गाभारा आता नवीन केलाय. आज लक्ष्मीची ओटी पण भरायची. सगळ्यांनी आणलेली आंबील आणि घुगऱ्या एकत्र केल्या जातात आणि हाच नैवेद्य प्रसाद म्हणून पुन्हा परत दिला जातो. जसा लक्ष्मीच्या मंदिरात नैवेद्य दिला जातो तशा लक्ष्मीच्या मूर्तीसमोरही पूजा केली जाते. आणि अशा पद्धतीने यावर्षीचा आमचा आंबील घुगऱ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आईने केलेली घुगऱ्यांची आमटीवर मस्तपैकी आम्ही ताव मारला.